आपण गेल्या वेळी बोललो त्याप्रमाणे यातला जो पाचवा समास आहे तो आपण मुद्दाम ठेवलाय, कारण सगळ्यांची उपस्थिती जरा जरा इकडे इकडे होती, तर तो थोडासा रूपकात्मक आहे, किंचित क्लिष्ट आहे. तर तो आपल्याला जर एकदा नाही दोनदा घ्यायला लागला तर आपण घेऊ, म्हणून तो सर्वात शेवटी ठेवलाय. हा दशक संपला की आपण तो घेऊया, म्हणून गेल्यावेळी तो चातुर्य लक्षण घेतला आणि आता ह्यावेळी आपण अधोर्ध निरूपण म्हणून लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये श्रीराम नाना विकारांचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. आता 2-3 गोष्टी यात मांडल्या आहेत. एकूण सृष्टीचा विस्तार कसा झाला आहे तेही मांडलं आहे. त्यानंतर मनुष्याने व्यवहार कसा करावा तेही थोडंसं मांडलं आहे. अशा अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये एकत्रित केल्या आहेत. पण विशेषत्वाने मागच्या समासाला धरून आपण जर पुढे गेलो, म्हणजे मागचे म्हणजे बरेच मागे त्या दशकांमध्ये आपण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली होती, ती म्हणजे लौकिकामध्ये ब्रह्म कुठे पाहावं. तर लौकिकामध्ये ब्रह्म पंचमहाभूतांमध्ये आकाशामध्ये पाहावं. आकाशामध्ये ब्रह्म म्हणजे काय, ते कशा स्वरूपात पाहावं. तर आकाशामध्ये ब्रह्म पाहताना ते जाणीव या रूपामध्ये पाहावं. म्हणजे आपण जसं दासबोधाच्या सुरुवातीला गणेश आणि शारदा वंदन करताना गणेशाला जाणीव रूप वंदन केलंय आणि शारदेला शक्ती रूप वर्णन केलंय. तर तसं इथे तत्वज्ञान सांगताना माझ्या कल्पनेप्रमाणे 12वा किंवा 11वा दशक आहे ज्याच्यामध्ये त्या विषयाची चर्चा आलेली आहे. तर त्यात ब्रह्माला जाणीव किंवा आकाश पंचमहाभूतामध्ये आकाशाला जाणीव म्हणजे ज्ञान हे आकाश उदासीन आहे, परंतु जी जाणीव आहे जी त्या मूळ संकल्पातून प्रकट झाली त्या जाणीवेच्या आहे. आता आपल्याला ते सगळं बघायचंच आहे. त्या जाणीवेच्या प्रकटीकरणाबरोबरच जे प्रकट झालं त्या संकल्पामधून ते ज्ञान आहे. तर त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे असं सगळं या ठिकाणी आता त्याची चर्चा. आपल्याला स्मरणात काय ठेवायचं आहे की मागे आपण आकाशाला ब्रह्म म्हटलं आणि वायूला माया म्हटलं. या 2 गोष्टी एक आपण तिथे समजून घेतलेल्या आहेत. आता आकाशाला जेव्हा ब्रह्म म्हटलं तेव्हा ब्रह्म हे जाणीव रूपच आहे. म्हणजे ब्रह्म जे जाणीव रूपाने इकडे बसा ते जाणीव रूपाने आहे. तर ब्रह्म जाणीव रूपाने आहे आणि वायू हे गती रूपाने आहे. वायूला गती आहे, मग ती गती आहे ते कसं आहे, ते शक्ती रूप आहे असं आपण एक लक्षात ठेवू. त्याच्या पुढे आपण आलो की त्रिगुण आहे, सत्व रज आणि तम, आणि त्याच्या पुढे आलो 5 महाभूत आहेत आणि मग आपण की अष्टधा प्रकृती लक्षात ठेवली. आता काय काय लक्षात ठेवलं बघा. आपण आकाशाला ब्रह्म म्हटलं, त्या ब्रह्माच्या ठिकाणची जाणीव आपण लक्षात घेतली. आकाशानंतरचं दुसरं महाभूत वायू, त्या वायूला गती आहे. तो जो वायू आहे ती गतिशीलता म्हणजेच त्या मूळ मायेच्या शक्तीचं प्रकट रूप आहे. म्हणून तिला आपण अगदी सुरुवातीला समर्थांनी गणेश आणि शारदा म्हटली, जाणीव आणि शक्ती या रूपात. आता पुन्हा तोच विषय आलाय, फक्त मांडणी वेगळी आहे. आता बघा, नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ. नाना विकार वेगवेगळ्या प्रकारांनी जग जसं प्रकट झालंय बहुत नामरूपामध्ये, हे बहुत नामरूपामध्ये प्रकट होणारं जे जग आहे त्या जगाचं मूळ रूप काय आहे तर मूळ मायाच. आता मूळ माया म्हणजे कुठे जायचं ते पण पुढे म्हटलंय, त्यामुळे आपण आत्ता बघायला नको. ते हे मूळ मायाचं केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. अचंचळ हे समर्थांचे आवडते शब्द आहेत. त्यांनी परब्रह्माला अचंचळ असं म्हटलंय किंवा निश्चळ असं म्हटलंय किंवा त्याला थोरला देव असं म्हटलं की तो थोरला देव आहे. हे सगळे बाकी त्या प्रकृतीच्या कक्षेमध्ये येणार आहे. आता सारखं आपण जय मल्हार पाहतोय ते बघताना अगदी डोकं पिकायची वेळ येते, कारण त्या म्हाळसाबाई जे काय करत असतात त्याला काही ते उत्तर देत नाहीत शंकर. मग ते सारखे आपले सांगत असतात की म्हाळसा तू रागावलीयस का, म्हाळसा तुमचा क्रोध कमी करा. हे कशा करता, जरी तो मल्हारी या रूपामध्ये प्रकट झालेला असला
तो मूळचा शंकर असला तरी सुद्धा शंकर निर्माण कोणापासून झाला? त्या मूळ मायेपासून. म्हणजे त्या मूळ मायेपासून हे सगळं जग उत्पन्न झालेलं असल्यामुळे जी मूळ माया आहे तिचा सन्मान, तिचा आदर, तिचं स्थान म्हणजे वादातीत आहे, ते स्वीकारलेलंच आहे. आणि त्यामुळे काहीही मासेनी केलं तरी सुद्धा यांचं डोकं शांत आहे, डोक्यावर बर्फ आहे आणि तोंडात साखर आहे, त्यामुळे चालू आहे. कारण काय इथे तेच सांगितलं की त्या परब्रह्मापासून जे निर्माण झालं, त्या जे आहे त्या मूळ निश्चळामध्ये, हा समर्थांचा शब्द. त्यात जे निर्माण झालं चंचळ, ती माया, हा पुन्हा समर्थांचा शब्द. तो थोरला देव, हा समर्थांचा शब्द म्हणजे परब्रह्म. आणि देव किंवा जाणीव किंवा जीवन ज्योती म्हणजे ईश्वर, हा पुन्हा समर्थांचा शब्द. त्यांना आवडणारे शब्द आहेत. ते ईश्वराला काय म्हणतात? तर ते ईश्वराला एकदा जीवन ज्योती म्हणतात, एकदा ईश्वराला ते जाणीव म्हणतात, एकदा ईश्वराला ईश्वर म्हणतात. आणि त्यामुळे ते अचंचळी, जे चंचल आहे ते सूक्ष्म रूपे. ते किती सूक्ष्म आहे म्हणजे त्यांना सांगायचं आहे की मूळ माया सुद्धा सूक्ष्म आहे. मग आता थोडंसं तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर आपण काय म्हणतो की परमात्मा जो आहे तो परमात्मा अनिर्वचनीय आहे. म्हणजे परब्रह्म शब्दांनी वर्णन करता येत नाही, म्हणून ते अनिर्वचनीय आहे. माया कशी आहे? मूळ माया तशीच आहे. मूळ माया पण अनिर्वचनीयच आहे, ती पण शब्दांनी प्रकट करून सांगता येत नाही. कारण का? जितका परमात्मा सूक्ष्म किंवा वर्णन करण्याच्या पलीकडचा, तितकीच माया वर्णन करण्याच्या पलीकडची. कारण परमात्म्याच्या ठिकाणीच ती प्रकट झाली. कोणत्या रूपाने? त्या निश्चलाच्या ठिकाणी चंचल रूपाने ती प्रकट झालेली आहे. आता मूळ माया जाणीवेची, मुळीच्या मूळ संकल्पाची. आता मूळ माया कुठून प्रकट झाली? प्रत्येक पाव भागात ओवीच्या एक एक उत्तर दिले. मूळ माया जाणीवेची, जी जाणीव म्हणजे ज्ञान म्हणजे परमात्मा म्हणजे परब्रह्म. आता त्याचं वर्णन आपण लक्षणांनी कसं करतो? सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम, तो परमात्मा. किंवा शुद्ध बुद्ध नित्य मुक्त, हे त्याचं वर्णन आहे. ही लक्षणं आहेत त्याची. कुणाची? मूळ परमात्म्याची. आम्हाला तो कळतच नाही, आम्हाला तो दिसतच नाही, कारण तो या त्रिगुणामध्ये दिसणारच नाही, कारण तो याच्या पलीकडे. त्याला बघण्याकरता हे साधन उपयोगाचं नाही. जसं आपल्याला जर वाटलं आपली शुगर वाढली आहे का, तर पड्डीशी बोटबीट कापलं किंवा आपणच सुई टोचून घेतली तर रक्त असं करून पाहिलं तर आपल्याला काही ती शुगर आहे किंवा ती चाकून पाहिलं तर रक्त गोड लागलं म्हणजे किती गोड आहे, त्याच्यावर शुगर किती आहे आपल्याला कळणार नाही, कारण त्याचं ते परिमाणच नाही आहे. रक्ताला गोडपणा आला का आणि मग तो किती आला तर किती शुगर कळू नये. त्याला तुम्हाला तिकडे जायलाच पाहिजे, त्याचं पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करायलाच पाहिजे, मग तुम्हाला रक्तात किती साखर आहे ते कळेल. हे जसं व्यवहारात आहे की सगळ्या गोष्टी आम्हाला अगदी स्थूल पातळीवरती समजून घेता येतच नाही, तसंच आहे हे की आम्हाला स्थूल पातळीवर त्याला समजून घेता येत नाही. म्हणून ही जी मूळ माया जाणीवेची, जी मूळ जाणीव आहे, जे परब्रह्म आहे, त्याच्यापासून कोण जन्माला आली? ही मूळ माया. हे एक उत्तर देऊन झालं एका पावोळीत. दुसऱ्या मुळीच्या मूळ संकल्पाची दुसरं उत्तर. कारण सगळ्या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीने उत्तरं देतो. ती सगळी उत्तरं समर्थांनी इथं काय केली? एकत्र केली. आणि ती सगळी उत्तरं एकत्र करून इथे समर्थ उत्तर देतात. ते आता म्हणतात मुळीच्या मूळ संकल्पाची. मुळीच्या, जो मुळीचा आहे, मुळीचा म्हणजे परब्रह्म, त्या मुळीचा मूळ म्हणजे त्याचा अगदी पहिला, व्हेरी फर्स्ट, त्याचा जो संकल्प आहे किंवा मेडन थॉट काय म्हणायचं असेल ते म्हणतो, तर तो जो काही त्याचा पहिला विचार आहे, जे पहिलं स्फुरण आहे, ते कोण आहे? मुळीच्या मूळ संकल्पाची, त्या मूळ परमात्म्याच्या पहिल्या किंवा मूळ संकल्पाची जी परिणती आहे ती म्हणजे कोण आहे? मूळ माया आहे. दोन प्रकारांनी सांगितलं. एक काय सांगितलं? जाणीवेच्या पासून मूळ माया जन्माला आहे. दुसरं काय सांगितलं की त्या मूळ परमात्म्याच्या अगदी मुळातल्या पहिल्या संकल्पाचं स्वरूप म्हणजे मूळ माया. आता त्याचा तो संकल्प किती सूक्ष्म आहे. मग संकल्प जर सूक्ष्म आहे तर माया पण सूक्ष्म आहे.
तो त्याचाच संकल्प आहे. म्हणजे ते तिची सूक्ष्मता आम्हाला समजावून सांगतायत या ठिकाणी. ओळखी षडगुण ऐश्वर्याची येण्याची न्याय. म्हणाले ओळख कोणाची होते ह्याच्यातून? षडगुण ऐश्वर्याने जो युक्त आहे तो म्हणजे परमात्मा. आम्ही ज्याला लौकिक, प्रभू रामचंद्र कसे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, भगवान श्रीकृष्ण कसे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. मग ती 6 ऐश्वर्य कोणती किंवा 6 गुण कोणते ऐश्वर्याचे? म्हणून त्यांना भगवान असं म्हटलेलं आहे, किंवा देवीला भगवती असं म्हणतो. कारण भगवान जो ह्या सर्व ऐश्वर्याने युक्त आहे असा जो तो भगवान. आणि म्हणून तो कोण आहे? ऐश्वर्य आहे, यश आहे, श्री आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि धर्म आहे. सगळ्याला धारण करण्याचं सामर्थ्य असा कोण आहे? तर तो ईश्वर आहे. तो धारण करतो, ब्रह्मांडाला धारण करतो, आम्हाला धारण करतो. ज्याला आता संबंध ब्रह्मांड तोललं आहे हेच केवढं मोठं आश्चर्य आहे. कारण हे सगळेच्या सगळ्या ग्रहमाला, हे सगळीच्या सगळी नक्षत्र एकमेकांशी फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी तर राहिलेली. सगळ्यांच्या मधला असणारा जो इंटरप्लॅनेटरी फोर्स आहे तोच तर सगळ्यांना सांभाळतोय. कोण सांभाळतोय? आणि तो इतका परफेक्ट कुणी बनवला की ज्याच्यामुळे हे सगळे बरोबर तोलून. आम्हाला तरी काय, आता पृथ्वी जर गोल आहे असं म्हटलं आणि हे एवढे खंड जर आम्ही त्या पृथ्वीच्या नकाशावर काढतो तर ह्या खंडातला माणूस असो, ह्या खंडातला असो, उत्तर ध्रुवावरचा असो, दक्षिण ध्रुवावरचा असो, कुठलाही असो, पण हा प्रत्येक मनुष्य त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बरोबर सारखाच कक्षेत आहे. काही थोडाफार वजनात इकडे तिकडे फरक पडेल अगदी ध्रुवावर गेलो, पण अमेरिकेत गेलो की आपलं वजन अगदी 10 किलोनी कमी येत आहे आणि भारतात आलं की 20 किलोनी वाढत आहे, असं काही होत नाही. म्हणजे एवढं मोठं जरी अंतर आहे तरी एवढ्या अंतराने त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर, वेट बरोबर मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ना, mg, W=mg. त्यामुळे तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आलाच. पण म्हणजे तिथे आम्ही गेलो, तिथला प्रांत पृथ्वीच्या केंद्रापासून किती लांब आहे, किती जवळ, कुठेही असला तरी सुद्धा त्या माणसाचं वजन सारखंच आहे. जर त्या माणसाचं वजन कुठेही गेलं तरी सारखं राहतं, याचा अर्थ भगवंताला त्याला धारण करण्याचं सामर्थ्य आहे, कुठूनही तसंच. आणि तो एक सारखा धारण करतो. आम्हालाच नाही धारण करतो, त्या समुद्रातल्या पाण्याला पण धारण करतो. की समुद्राला एक मर्यादा दिली आहे, म्हणजे त्या मर्यादेच्या आतच तो समुद्र राहतो. म्हणजे तरी काय, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असा आहे की ज्या फोर्समुळे तो समुद्र तेवढंच अंतर पुढे येतो, तो तसाच उभा राहतो. म्हणजे आता आपण बोललो तसं आरशामध्ये वेडेवाकडे आरसे निर्माण केले. वेडेवाकडे आरसा वेडेवाकडा नसतो, आतली त्याचा फेनॉमिनल वेगळा वेगळा असतो. त्या तशा आरशा पुढे उभे राहिलो की एकदा आडवे, एकदा उभे, एकदा लांब, एकदा काय हवे तसे दिसतो. आपण ते हैदराबादच्या म्युझियममध्ये पाहिजे. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी असे आम्ही होत नाही. असं आता जसा ऋतू बदलतो तसं आता उन्हाळ्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मी चांगली शिडशिडीत उभी दिसतीये आणि थंडीचे दिवस आले की चांगली आडवी दिसतीये. मग काय आता करणार मी, कारण ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. असं नाही होत. कारण का, त्याच्याकडे धारण करण्याचं सामर्थ्य. ईश्वर म्हणजे धर्म आहे हे समजून घेणं आपल्याला अवघड जातं. की तो धर्म आहे का, ऐश्वर्य त्याच्याकडे सगळं ऐश्वर्यच आहे. या समुद्राच्या खाली असणारे एवढी सगळी रत्न त्याचंच ऐश्वर्य, सगळं ब्रह्मांडच त्याचं ऐश्वर्य. ऐश्वर्याला त्याला काय कमी, यश आणि श्री, त्याला सगळीकडे यशच आहे. कारण त्याला अपयश ही बाजू माहीत नाही. साधा आपल्याला व्यवहारात समजून घेण्याचा विषय आहे की आपण म्हणतो ना, या त्रिगुणामध्ये परमात्म्याला समजून घेता येत नाही. कसं समजून घेऊ, कारण इथे आपल्याला जे यश आहे तर अपयश पण आहे, पण त्याच्याकडे हे द्वंद्वच नाही. यश म्हणजे फक्त यशच आहे, त्याला पुन्हा अपयशाचा स्पर्श नाही. श्री म्हणजे सौंदर्य, ह्या जगातलं सगळं सौंदर्य त्यांनीच उभं केलं. त्यामुळे सगळं सौंदर्य कोणाकडे आहे, त्याच्याचकडे आहे. आणि म्हणून तो सगळ्या सौंदर्याने, सगळ्या प्रकारच्या सौंदर्याने संपन्न आहे. ज्ञान आणि वैराग्य, तर त्याचं स्वरूप, त्याचं लक्षणच ज्ञान आहे. कारण तो स्वरूपानेच ज्ञान आहे. आणि वैराग्य, त्याला कशाचीच इच्छा नाही आहे. त्याला कशाची जरी इच्छा असती तरी त्यांनी रोज एकाला आठवलं असतं की आज काय सोन्याची आठवण केली, उद्या काय हिऱ्याची केली, परवा काय अन्नधान्याची केली, तेरवा काय सत्तेची केली. त्याला काहीच नको आहे याच्यातलं.
अशी त्यांनी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केली आहे. पण ती निर्माण करून तो त्या सगळ्यापासून अलिप्त आहे, तो कशातच अडकलेला नाही आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की हा षड्गुण ऐश्वर्याची येण्याची नाही न्याय. ह्या दोघांची कशी, ह्या दोन न्यायांनी ओळख केली आम्ही की जाणीवेपासून जे निर्माण झाली ती मूळ माया. आता मूळ संकल्पापासून परब्रह्माच्या मूळ संकल्पापासून जे काही घडलं ती आमची मूळ माया. नंतर आता ते म्हणतात की जर आम्हाला षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा परमात्मा कळला तरी सुद्धा याच न्यायाने समजून घ्या की ते त्याचं स्वरूप आहे. म्हणजे कुणाचं, मायेचं स्वरूप. म्हणजे आम्ही किती कृष्णाला मोठा म्हटला तरी कृष्णाने जो आकार धारण केलेला आहे त्या आकारामध्ये त्यांनी जे चरित्र निर्माण केलं आहे तो आकार धारण करताना त्यांनी मदत घेतली आहे मायेचीच. तो मायेशिवाय कृष्ण या आकाराला आलाच नाही, राम ह्या आकाराला आलाच नाही. म्हणजे परमात्मा रूपाला प्राप्त होतो त्यासाठी चंचळ मायाच त्याच्या उपयोगाला येते. म्हणून समर्थांनी मूळ ब्रह्माला निश्चळ म्हटलं आणि मायेला चंचळ म्हटलं. आता नावं सांगतात, म्हणाले मी आता माझ्या शब्दात तुम्हाला सांगितलं. आता लोक काय काय म्हणतात, प्रकृती पुरुष, शिव शक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ते आघवी जगज्योती मूळ त्यासी. आता हा एक त्यांचा आवडता शब्द. तर ते म्हणतात की ते सगळे कोण आहेत शेवटी, जगज्योती ज्याला मी म्हणतो तेच हे मायेचं रूप आहे. माया म्हणजे काय, ती मूळ जगज्योती आहे. निवार शुकवत तन्वी असं त्या मूळ जगज्योतीचं वर्णन केलं. आमच्या देहामध्ये ती किती केवढीशी आहे. म्हणाले भात उगवतो आणि भाताला त्याच्या लोंब्या म्हणजे भात लागतो, त्याच्या पोटरीत भात भरलेला असतो. जेव्हा तो तांदूळाचा कण आतमध्ये तयार झालेला असतो आणि वरून ती साळ किंवा भात पूर्ण झालाय त्याच्या टोकावरती एक किंचित बारीकसं गोल असतं. तर ते किती सूक्ष्म आहे त्या भाताच्या मानाने, अगदी एवढंच टोक आहे. त्याच्यासारखा आमच्या देहामध्ये अगदी निवार शुकवत तन्वी, त्याचा देह आमच्या शरीरात कसा आहे, त्या निवाराच्या वरती असणाऱ्या त्या बारक्याशा कणा एवढा असा तो परमात्मा, तो आमच्या हृदयात राहतो. त्याला आम्ही काय म्हणतो, जीवन ज्योती. तो जीवन ज्योती आहे. तर ते हे जे जीवन ज्योतीचं स्वरूप किंवा जगज्योती, त्यांना दोन्ही शब्द आवडतात, जीवन ज्योती, जगज्योती. संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण. म्हणजे संकल्प निर्माण झाला हीच जी गती, ती गती म्हणजेच वायू. वेगळी व्याख्या करूच नका म्हणाले. संकल्पाचे जे चळण तेच वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. आता काय झालं, संकल्पाच्या चलनामधून वायू निर्माण झाला आणि तेची वायूचे लक्षण म्हणजे वायू त्यातून निर्माण झाला. वायू आणि त्रिगुण आणि पंचभूते, वायूतूनच त्रिगुण, त्रिगुणातूनच पंचमहाभूत, हे सगळं पुढे वाढत गेलं. पाहता कोणी एक वेल. आता त्यांनी एक दृष्टांत घेतला. असं खूप साधे साधे गद्य, जरा समर्थ थोडे असे काही ज्ञानेश्वरांच्या सारखे फार हळूहार दृष्टांत वगैरे, त्यांनी आपला ऊर्ध्व मूलाधशाखम त्याला आपला पॅरलल म्हणून एक वेलीचा दृष्टांत घेतलाय. असं खूप त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यापुढे येतं. कसे ते रोखठोक असतील, कसं आता ते काय मूळचं आहे त्याच्यावर त्याला वेल म्हणायला. चला घ्या एक तुम्हाला समजायला दृष्टांत, त्याला पॅरलल बस. म्हणून पाहता कोणी एक वेल त्याच्यामुळे असं ती खोल. म्हणजे म्हणाले कुठलीही जरी आपण वेल पाहिली तर ती वेल जी आहे ती वाढते, त्याच्या मुळा खोल असतात. पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाचं पाशी. म्हणाले ती जमिनीच्या आत खोल रुतलेली असते, पण जेव्हा तिला मूळ फुटतं त्या बीजाला तेव्हाच तिथं पानं फुलं फळं सगळं फुटलेलं आहे. कारण ते आकाराला येतच आहे. ते दोन्ही सगळंच्या सगळं त्या मुळापाशीच आकाराला येत आहे. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. आता हा वेल कशाचा, याची फुलं पिवळी आहेत. हा गोकर्णाचा वेल आहे, याची फुलं निळी आहेत. हा दुसऱ्या कशाचा वेल आहे, म्हणजे जाईचा वेल आहे, जुईचा वेल आहे, चमेलीचा वेल आहे. असा प्रत्येक वेल बदलत गेला की त्याचा रंग, आकार, विकार, विकार म्हणजे वास, किंवा त्याचे तरंग, किंवा त्याचं वाढणं, त्याचं राहणं, त्याची पद्धती, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. पदार्थ असतील तर जे फळ येत असेल तर आंब्याचा स्वाद वेगळा,
त्यानंतर सीताफळाचा स्वाद वेगळा, चिक्कूचा, असा प्रत्येकाचा रंग वेगळा. आणि माणसाला त्याच्यातला बारकावा कळायला लागला की मग तो माणूस त्या भागातला, त्या डोंगराचा, त्या पूर्वेकडचा, त्या फांदीवरचा, मग तो आंबा कुठच्या कुठं चालला लांब 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 लांब, आणि मग तो तितका चांगला. हे त्याचा शोध म्हणजे हा जसा घेतला जातो. नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये, हे सगळं कुठे आहे? त्याच्या अंतरंगातच आहे, बाहेर यावंच लागत नाही. तेची मूळ फोडू न पाहता. पण म्हणे आम्हाला असं वाटलं तर उपनिषदातली कथा घेतली, उद्दालक आणि श्वेतकेतूची. परवाचा आपला जो विषय होता पुनर्जन्माचा, त्या विषयामध्ये त्याची जी कथा सुरू होते, तो राजा प्रवाहन जैविलीकडे याचा मुलगा श्वेतकेतू हा खूप हुशार आहे, सगळं त्याचं शिक्षण पुरं झालंय. आणि तो वडिलांना म्हणतो की बाबा आता मी जाऊ का बाहेर आणि म्हणजे माझा दिग्विजय प्रस्थापित करू का? तर म्हणतात ठीक आहे कर. त्याप्रमाणे तो आपला दिग्विजय प्रस्थापित करण्याकरता बाहेर पडतो. अशा बऱ्याच ठिकाणी जातो, त्याचे विद्वत्तेनी सगळे चकित होतात, त्याला खूप मानपत्र वगैरे मिळतात. तो राजा प्रवाहन जैविलीकडे येतो. काय शिक्षण झालं, काय नाही, कोणाकडे झालं, किती शिकलं, सगळं सगळं सांगतो. ठीक आहे म्हणाले. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलांनी तुम्हाला परलोक विद्या नाही का शिकवली? तर म्हटलं परलोक विद्या मी ऐकलं पण नाही, मला माहिती पण नाही. मग ते म्हणाले तुम्ही काय जाणलं? मग तुम्ही काहीच जाणलं नाही असं म्हटल्यानंतर मग त्याला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकलं. तो म्हणाला ठीक आहे, आपल्याशी तर काही आता मी वाद घालत नाही, मी परत जातो. तो परत येतो. आपल्या वडिलांना म्हणतो बाबा माझं सगळं शिक्षण पुरं झालं म्हणून सांगितलं, आणि मी तिथे वादविवादाला गेलो तर मला तो विषयच माहिती नाही, मग मी तिथे बोलू नाही शकलो, मला कळलं नाही काय बोलायचंय ते, आणि मी खजील होऊन इथे परत आलो. ते म्हणाले बाळ मला पण माहिती नाही. म्हणजे ही विद्या क्षत्रियांच्याकडे असेल, आता आपल्याकडे ब्राह्मण समाजामध्ये शिल्लक राहिली नाही. त्यामुळे आपल्याला जर ही विद्या शिकायची असेल तर आपल्याला राजा प्रवाहन जैविलीला शरण गेलं पाहिजे, कारण आपल्याकडे ती विद्याच नाही तर आपण कुठून शिकणार. तो म्हणतो चल मी तुझ्याबरोबर येतो, आपण जाऊ. मग ते दोघं जण राजा प्रवाहन जैविलीकडे येतात. तो राजा म्हणतो तुम्हाला किती आस आहे ही विद्या शिकण्याची, बघूया, इथे राहा, माझ्या इथे काही काळ निवास करा, आपल्याला काय वाटतं कसं वाटतं बघा, आणि मग आपण मला प्रश्न विचारा वगैरे. मग तो विषय सुरू होतो. तर तो विषय जेव्हा सुरू होतो त्यावेळी त्यांनी काही 5-7 प्रश्न विचारले, आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वगैरे राजा प्रवाहन जैविलीने दिली आहेत. मग हा घरी येतो, म्हणतो बाबा याचं मला अगदी साधं सोपं प्रश्नाचं उत्तर द्या की हे कसं घडतं. तर तेव्हा उद्दालक श्वेतकेतूला सांगतो की अरे एक वडाचं बी आहे, बारकंसं बी आहे, किती तो फळ पण नाही, त्या फळात किती बी असतात, ते फळ फोडलं की शेकडो बिया बाहेर पडतात, त्यातलं एक बारीक बी तू लावशील तर त्या लावलेल्या बीपासून वडाचा वृक्ष निर्माण होतो, आणि त्या वृक्षाचा एवढा मोठा पसारा होतो. पण ते बी फोडून बघ, काय आहे आतमध्ये, काही नाही आहे त्याच्यात. तर तो विषय घेतला. तेची मुळं फोडू न पाहता काहीच नाही वाटे आता. अहो काय म्हणाले या बीमध्ये, तर काहीच नाही आहे. पुढे वाढता वाढता दिसो लागे. पण जसं जसं ते आकार घ्यायला लागतं तसा पानांना आकार येतो, त्याच्यातनं एक 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 कोंब फुटायला लागतात, मग कुठे फुलं लागतात. मग आता आपण त्याचं टेक्निक आणखीन ॲडव्हान्स करतो की फुल आपल्याला विकायचं आहे, तर ते कलम बांधलंय, कलमाच्या वरती लगेच 2 फुटीच्या बरोबर 3ऱ्या नोडवरती त्याला फूल येईल असं पाहायचं की म्हणजे आलंच पाहिजे फूल, की ते फुल आलं की ते सांगतात बघा किती फुलं येतात आमच्या इतकालपासून सुरुवात झाली, घ्या झाड. म्हणजे हे जसं आहे की सगळं त्याच्यात आहेच. तुम्हाला इतक्या लवकर सुद्धा त्याचं फूल मिळवता येईल, इतक्या लवकर सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळवता येईल. म्हणाले कड्यावरती वेल निघाला, अधोमुखे बळे चालीला. आता विस्तारत नेलाय दृष्टांत. एकदम डोंगराच्या कड्यावरती एखादं बी पडलंय आणि त्याच्यापासून वेल उत्पन्न झाली. आता डोंगराच्या कड्यावरती वडाचं झाड, पिंपळाचं झाड उत्पन्न होतं, पण ते त्या तेवढ्याशा जागेतून उभं राहिलेलं झाड हे वरच वाढत जातं, कारण ते जे खोड आहे त्या खोडातच एवढी ताकद आहे की ते खाली पडत नाही. पण वेल आहे, तो वेल तसा होत नाही, त्या वेलाला त्याच्या दांड्यामध्ये एवढी ताकद नाही, त्यामुळे तो खाली उतरतो. मग ते म्हणतात कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालीला, फापा ओन पुढे आला भूमंडळी. पुष्कळ विस्तार झाला, जमिनीपर्यंत आला. तैसी मुळं माया जाणं, पंचभूते आणि त्रिगुण, मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे.
आता आपण आत्तापर्यंत हा विषय खूप वेळा घेतला की ही मूळ माया आहे, ते त्रिगुण आहेत, ती 5 महाभूत आहेत, यांच्या साह्याने त्या मूळ मायेच्या वेलीचा विस्तार पुष्कळ वाढतो आणि मग ती खाली येऊन पोचते. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारे शोभला. म्हणाले हा जो अखंड वेल आहे, कारण काय हे जगत जे आहे अनादी आहे. अखंड वेल का म्हटलं त्याला? कारण अनादित्व सिद्ध करण्याकरता. म्हणजे ही सबंध सृष्टी आहे, ही पूर्णपणे लयाला गेली, नाश पावली आणि आता पुन्हा नव्याने काहीतरी वेगळं नाही होणार म्हणा. हे पुन्हा ह्याला अनादित्व आहे, ह्याला सुरुवात पण नाही आणि माहीत नाही ह्याचा शेवट कसा होणार आहे, कुठून सुरुवात झाली माहीत नाही, त्यामुळे ते अनादी आहे. तर ते इथे पुढे म्हणतात हा वेल अखंड आहे, हा तुटणारा नाही. म्हणून आपल्याकडे इतिहास पण कसा सांगितला आहे की 4 कल्प संपले, महाप्रलय झाला, सगळ्या देवता, सगळी पंचमहाभूत, त्रिगुण सगळे 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 त्या मूळ मायेमध्ये जाऊन विलीन झाले. म्हणजे आता काही शिल्लक राहिलं नाही. आणि जेव्हा ते मायेत जाऊन विलीन झाले तेव्हा ती माया ब्रह्मामध्ये जाऊन विलीन झाली आणि मग दीर्घ काळ निघून गेला आणि मग पुन्हा ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा काळ आला. जेव्हा केव्हा येईल तेव्हा जे उत्पन्न होईल, त्यावेळी उत्पन्न होताना आता नवीन जीव कुठून येतील असा कोणी प्रश्न विचारला तर नवीन जीव येतच नाहीत. त्या मूळ मायेच्या पोटामध्ये हे जीव आहेतच, बीज भावाला आलेले. म्हणून हा दृष्टांत आहे की वडाच्या झाडाचं बी आहे, ते जसं बी रूपाने राहिले, अव्यक्त रूपाने राहिलंय, तसा हा जो जीव आहे हा अगदी बीज भावाला येऊन अव्यक्त रूपाने राहतो. आणि तो कुठे राहतो? मूळ मायेच्या अव्यक्त स्थानामध्ये. मूळ मायेनंतर आपल्याकडे जर आपण ते सगळं पिक्चर आठवलं तर पहिल्यांदा पुरुष, प्रकृती, त्याच्यानंतर प्रकृतीपासून निर्माण तर पहिलं अव्यक्त, मग अव्यक्तातून महत, मग महतमधून अहंकार, मग अहंकारामधून त्रिगुण, मग पुढचा सगळा विस्तार. तर आता त्यांनी सांगितलं इथं की तसं ही मूळ माया, ही 5 महाभूत, हे त्रिगुण हेच त्याचं प्रमाण आहेत. आणि काय आहेत ते कसे प्रमाण आहेत याचा प्रत्यय आपण घ्यावा. आपण घ्यावा म्हणजे आपण आपल्या विचारांनी मागे 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 गेलो तर आपल्याला कळेल की शेवटी हे मूळ कुठे जाऊन पोचतं. तर त्याची माहिती आहे अखंड नाही खाली आहे. प्रत्यय जाणावे ते आपल्याला आपल्या अनुभवाने जाणून घ्यावं. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. म्हणाले असा हा अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी वेगवेगळ्या प्रकारच्या नामरूपांनी शोभला, विकारांचा विकार झाला. जे विकार, जे अनेक नामरूप आहेत, ती नामरूप सुद्धा म्हणाले त्या ठिकाणी वाढतच गेली, त्याचा पसारा वाढतच चालला. नाना फडगरे फुटली, नाना जुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये. म्हणजे त्या वेलाचा गुंता बनतो, ती वेल पसरत जाते, ती अनेक प्रकारांनी धरते, अनेक ठिकाणाहून फुटते आणि ती वाढतच जाते. तर म्हणाले अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये. त्या वेलांची जी टोकं आहेत ती अनंत प्रकारांनी ह्या सृष्टीमध्ये वाढत राहतात. कित्येक फळे ती पडती, सवेची आणिक निघती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. कितीतरी फळं पडत असतात, कितीतरी फळं पुन्हा जन्माला येत असतात, कितीतरी फळांचा ऐसी होती आणि जाती असे निर्माण होतात आणि नष्ट होतात. हे तर फळांच्या बाबतीत घडचं. फळं म्हणजे ही सगळी सृष्टी, जन्माला आलेली सृष्टी, जन्माला येणं, उत्पत्ती, स्थिती आणि लय, हा सगळा कार्यक्रम किंवा हा सगळा सृष्टीचा जो काही व्यवहार व्यापार काळानुरूप चालू आहे तो चालूच राहतो. नंतर एक वेलची नाही कित्येक फळे, हो बरोबर, एक वेलची वाळले. आता केव्हा तरी अशी वेळ येते की त्यातली वेल वाळून जाते. एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले, ऐसे आले आणि गेले किती एक. ते पण बघायला मिळतं. म्हणाले की ह्या सृष्टीमध्ये काही गोष्टी खुंटत आल्या, अगदी कमी होत आल्या आणि पुन्हा त्या फोफावल्या. जसं आपण म्हणतो आमच्या भारतामध्ये वाघ आता खूप कमी होत आले, मग त्यांची पैदास वाढवली, मग ते पांढरे वाघ कमी झाले, मग त्यांची पैदास वाढवली, सिंह कमी झाले, मग आरक्षित जंगलं वाढवली. म्हणजे एखादी स्पेसी जायला लागली, नष्ट व्हायला झाल्या पण आहेत, असं काही नाही.
ज्या कोणत्या स्पेसीस नष्ट झाल्या असतील ते म्हणतात कदाचित त्या काही काळाने पुन्हा आपोआप निर्माण पण होतील. जे नष्ट झालं आहे ते नष्टच होऊन राहील कायमचं असंही नाही, त्यालाही काही अनुकूल काळ मिळेल. त्याचाही जो बीजभाव आहे तो एके दिवशी निर्मितीला अनुकूल होऊन जाईल आणि कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने ती निर्मिती होत राहील. म्हणून पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेणेची रीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य. म्हणाले पानं झडतात आणि पुन्हा फुटतात, पुन्हा तसंच आहे, आला ऋतू की फुलं येतात, फळं येतात आणि मध्ये जीव हे जगती असंभाव्य. हे अशाच प्रकाराने ह्या सृष्टीमध्ये जीवाचं जन्माला येणं, जगणं आणि जाणं हे सातत्याने चालू आहे. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो प्रत्यक्ष जाणावा. कधी तर असं होतं की पूर्ण वेलच करपून जातो, पुन्हा मुळापासून नव्याने जन्माला येतो, असा जो विचार आहे होतं ना. आता आपण तर साध्या ज्याचे कांदे लागतात ते तर कांदे पूर्ण सुकवतात. मग सीझनला जेव्हा आपण ते कांदे वापरतो तेव्हा पूर्ण सुकलेला, म्हणजे यांच्या भाषेमध्ये पूर्ण करपलेला तो वेल आता पुन्हा पाण्यात टाकला की म्हणजे आपण त्या जमिनीतून पुन्हा त्याला वापरात आणतो. मूळ खणून काढिले, प्रत्यये ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही. आता इथे जसं आपण पुन्हा पुन्हा ते सुकवलेलं मूळ सुद्धा पुन्हा फुटतं. म्हणजे माणसानी साधना करता करता वैराग्य मिळवलं आणि ते जे काही वैराग्य आहे ते कसं आहे ते आपल्याकडे अनेक गोष्टी सांगतात. की योगी आहे, कोणाकडे तरी गेला, त्यांनी त्या ठिकाणी असं म्हटलं की माझा योगाचा अभ्यास खूप मोठा आहे, मला तुम्ही 8 दिवस खाली जमिनीमध्ये पुरून ठेवा आणि 8 दिवसांनी मला बाहेर काढा आणि मग मी पुन्हा माझ्या सामान्य स्थितीमध्ये येईल. पण ज्याला सांगितलं तो ते विसरून गेला आणि तो योगी तिथंच राहिला. पण आता त्याचा अधिकारच एवढा होता की दीर्घ काळ निघून गेला आणि दीर्घ काळानंतर असं हरदासाच्याच कथा असतील, पण म्हणजे रामायणाचा काळ आला. रामायण काळामध्ये त्या भागामध्ये खणायला सुरुवात झाली आणि खणताना त्यांना लक्षात आलं की आतमध्ये काहीतरी आहे. मग त्यांनी हलक्या हाताने ते खणलं आणि काढलं तर तो आत एक ध्यानाला बसलेला योगी होता. त्याला बाहेर काढल्याबरोबर त्या योग्यानी त्यांना विचारलं की काय हो, काय झालं, आता काळ कोणता आहे. त्यांनी सांगितलं की हा तर रामायणाचा काळ आहे. अरे मग माझे त्यांनी द्यायचे पैसे अजून राहून गेलेले. म्हणजे जो कोट्यावधी वर्ष, लक्षावधी वर्ष, हजारो वर्ष राहू शकतो, पण तो समाधीमध्ये बसताना संकल्प काय घेऊन बसतो. म्हणजे पतंजली योगसूत्रातली सूत्र आहेत त्याच्यावरती आता हरदासांनी खूप, ही कथा सुद्धा खूप इंटरेस्टिंग केलेली आहे, आपण काही ती फार लांबलचक घेतली नाही. तर त्याच्या मनामध्ये जो विचार आहे, जो विचार घेऊन तो त्या ठिकाणी बसला आहे ध्यानाला, तो विचार पुन्हा काय लौकिकच आहे. मला पैसे पाहिजे आहेत, मला मी हे एवढं करून दाखवलं की ह्या स्पर्धेखातर मला 100 होऊन मिळणार आहेत, म्हणजे मोहरा मिळणार आहेत आणि त्या 100 मोहरा मला मिळणार, त्याच्या करता हा मी प्रयोग केलेला आहे. आता प्रयोगाच्या अंती त्या समाधीतून बाहेर आल्यावर तो फक्त पैशाची विचारणा करतो. काळ इतका पुढे गेला, मला लगेच काढलं नाही, अहो पण माझे पैसे नाही दिले तुम्ही. तर तसं त्यांनी इथे म्हटलंय की मूळ खाणून काढले, त्याला आधी संकल्प जावा लागतो. संकल्पाला, आमच्या ठिकाणचा संकल्प जोपर्यंत खणून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्या ना कोणत्या तरी संकल्पामध्ये अडकलेलेच आहोत. प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले, आम्हाला प्रत्यय आला त्याचा, आम्हाला अनुभव पाहिजे की खरोखरीच कुठलाही संकल्प आम्हाला बाधित करत नाही किंवा कोणत्याही संकल्पाच्या आम्ही अधीन नाही, आमची अधीनता नाही आहे. तरी मग वाढण्याची राहिले सगळं काही. मग आम्ही आमच्या जीवनात जगत असलो तरीसुद्धा कोणताही संकल्प आमच्याकरता पसारा निर्माण करत नाही, आमच्याकरता एक आमची सृष्टी निर्माण करत नाही. आणि म्हणून मुळी बीज शेवटी बीज. खरं काय समर्थ म्हणतात हे लक्षात ठेवा, मुळात बीजच आहे,
शेवटी पण बीजभावालाच जातो. माणूस जन्माला येण्याच्या पूर्वीसुद्धा कितीतरी काळपर्यंत बीजभावामध्ये, माहीत नाही किती काळ त्याला त्या सुप्त अवस्थेमध्ये, प्रसुप्त अवस्थेमध्ये राहावं लागतं. माहिती नाही आपल्याला की मनुष्य 200 वर्ष का 300 वर्ष का 100 का 50 त्या विश्रांतीच्या स्थितीमध्ये असतो. त्याच्यातून बाहेर येतो तेव्हा त्याचा जन्म होतो, तिथून त्याचा मृत्यू होतो. म्हणजे तो काळ संपला की मृत्यू होतो. मृत्यूत तर काय होतो, पुन्हा तोच बीजभाव असतो, पुन्हा त्या स्थितीमध्ये जातो की जी स्थिती त्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून मध्ये जळरूप बीज, मधलाच भाग असा आहे की त्या बीजाला खतपाणी घातलेलं आहे, म्हणून तिथे त्याला वेल फुटली आहे, त्या वेलाला पानं आली आहेत, पानाला फुलं आली आहेत, फुलाला फळं आली आहेत, ही अवस्था येते. म्हणाले ऐसा हा स्वभाव सहज विस्तारिला. आणि स्वाभाविकपणे ती जी वेल आहे ती स्वाभाविकपणे विस्तारलेली आहे. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी. आता ही बीजापासून निर्माण होणारी सृष्टी आम्हाला तत्वज्ञान काय सांगते, मुळामधील ज्या गोष्टी ज्या मुळापासून तयार झालेल्या आहेत. म्हणजे आपण सोन्यापासून अलंकार घडवले, सोपं उदाहरण आहे. सोनं हे त्याचं मूळ आहे. त्याची अंगठी असली वितळवली तरी सोनं, बांगडी वितळवली तरी सोनं, गळ्यातलं गंठण वितळवलं तरी सोनं, कानातलं वितळवलं तरी सोनं. म्हणजे मुळात ते त्याच्या मूळ ठिकाणापाशी जाऊन पोचतं, तिथेच जाऊन राहतं. आता इथे काय होतं, मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी. बीजसृष्टी सांगते की प्रत्येक गोष्ट त्या बीजापासून निर्माण झाली आहे, ती त्या बीजभावालाच जाऊन पोचते. जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. त्यामुळे जिथला अंश आहे तिथे तो विना कष्ट जातो. म्हणजे त्यामुळे आपण आता परवाच्या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी कशा, जोपर्यंत अलीकडच्या लोकांनी त्याची सिद्धता मानली नाही तोपर्यंत फार आग्रहाने आपण मांडलं तर काय होतं की आपण जे तत्वतः ग्रंथाच्या आधाराने मांडतो त्याला सुद्धा थोडं खाली उतरल्यासारखं. कारण समोरच्या माणसाला असं वाटायला लागतं हे फारच अतिशयोक्तीपूर्ण काहीतरी बोलतात. कारण त्याला जर आधार नाही दिला की हे कुठे सिद्ध झालंय, हे कुठे मान्य केलेलं आहे, हे मान्य नाही केलेलं, कुठपर्यंत मान्य केलंय तिथपर्यंत आपण पोचलो की त्याच्या पुढे 2 पावलं आपण बोलू शकतो, त्याच्या पुढे 2 पावलं आपण येऊ शकतो. पण जी बाजू स्पर्शली नाही आहे लोकांनी आपल्या विचारांनी, आज तर्कानी, कारण शेवटी सगळ्यांचा तर्क आहे. आपण तेव्हाही सांगितलं, आपण नेहमीच सांगतो की शेवटी कोणतंही तत्वज्ञान 2च गोष्टीवर चालतं. कोणताही विषय, एक आहे तर्क आणि दुसरं आहे प्रामाण्य. प्रमाणभूत काहीतरी स्वीकारून पुढे जावं लागतं. आणि एक तर्क आहे, तर्काने विषय समजावून घेतला जातो. 2 प्रकारांनी विषयाचं स्पष्टीकरण होऊ शकतं. आता त्यांनी इथे सांगितलं की मी तुम्हाला हा न्याय सांगेल. आपल्या पुढे मांडण्याचा विषय हाच होता की आपण तिथे का नाही बोललो, की एवढंच वाक्य आपण जसा एखाद्याचा पासिंग रेफरन्स म्हणतो तसा एक जाता जाता एखादा मुद्दा मांडून पुढे निघून जाणे, तेवढंच आपण बोललो की मृत्यू हा काही दुःखदायक नाही, मृत्यू हा काही भेडसावणारा नाही, मृत्यू हा काही मनुष्याला कुठेतरी भलतीकडे घेऊन जातो असं नाही. तो जसा आहे तसा असतोच, तो फक्त स्थूल रूपात दिसत नाही एवढंच आहे. सूक्ष्म रूपात ती सृष्टी चालूच आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय तसं की सांगत आहे बीजसृष्टी, ही सृष्टीच सांगते की बीतनं सृष्टी झाली म्हणजे वेल झाली, त्या वेलाला पुन्हा बी आलं, आता बी जिथे जाऊन बसलं तिथे त्या बीचा किती आविष्कार मान्य आहे. स्थूल जगतामध्ये आम्ही पाहतोय जगत, सूक्ष्म जगतामध्ये ते सगळं फार तरल अवस्थेमध्ये, त्याच्या मागे कारणदेहामध्ये गेलो त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, महाकारण देहामध्ये गेलं तर परमेश्वराची जी व्यक्त सृष्टी आहे एका वेगळ्या व्यक्त सृष्टीत तो राहतो, त्याला तो अधिकार मिळतो. कारण ही सूक्ष्मता त्याच्यापेक्षा सूक्ष्मता आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्मतेपेक्षा सुद्धा एक अनुभवाची व्यापकता घेतो ना. तो फार छान वर्णन केलं, प्रत्येक आचार्यांचं वर्णन सुंदर आहे त्या वैकुंठाबद्दलचं किंवा ईश्वराच्या स्थानाबद्दलचं. ते म्हणतात रोज सकाळी देव तिथे
वैकुंठात राहणाऱ्या प्रत्येकाला सांगून टाकतो, ऑर्डर देतो, आज तू हे पक्षी व्हा, तुम्ही आज तुम्ही नद्या व्हा, आज तुम्ही डोंगर व्हा, आज तुम्ही झाड व्हा. हे कशा करता? ही काही गोष्ट आहे का? किंवा त्या वैकुंठामध्ये काय रोज तिथे चौकामध्ये बिगारी कामगार उभे राहिले आणि आपला जो त्याचा प्रमुख आहे किंवा जो घेतो ठेकेदार, तो आपल्या चौकात जातो, म्हणतो आज मला 10 कामगार पाहिजेत, कोण येणार आहे या. तसं नाही आहे. हा तिथला कोणी ठेकेदार आहे आणि हे बाकीच्या लोकांना ऑर्डर देतोय. असं त्यांना असं म्हणायचं आहे की महाकारण देह पुन्हा असा आहे की कोणताही देह धारण करणं तिथे शक्य आहे. म्हणजे ज्या स्थूल सृष्टीमध्ये देह धारण करून मनुष्य सगळ्याचा अनुभव घेतो तोच आनंद पण दिव्य देह धारण करून तो वैकुंठात घेतो. त्या देहाला या देहाची मर्यादा नाही आहे. या देहाच्या सुखदुःखात्मक व्यथा, वेदना, क्षुधा, तृष्णा सगळे जे विकार आहेत ते विकार नाही. या विकारांच्या पलीकडे जाऊन तो आनंद घेतो. म्हणजे प्रगती बघा ना कशी आहे, किंवा सगळा विषय संपतो कुठे बघा ना. या स्थूल सृष्टीमध्ये प्रकट होतो, त्या सूक्ष्म सृष्टीमध्ये सूक्ष्म होतो, कारण देहामध्ये पुष्कळसा अव्यक्त होतो आणि महाकारण देहामध्ये पुन्हा व्यक्ततेला आहे. म्हणजे बीजाकडून बीजाकडे, स्थूलाकडून स्थूलाकडे. म्हणजे फक्त सृष्टी बदलते, आणखीन काही बदलत नाही. ते म्हणतात की घटनाक्रम कुठेही काहीही बदलत नाही. योग जे सूत्रांनी तर असं म्हटलंय की आकुंचन, प्रसरण, म्हणजे क्षेपण म्हणजे फेकणे आणि खेचून घेणे, एवढ्या 4 क्रियामध्ये जगातलं सगळं विज्ञान सामावलं. एवढंच 4 ॲक्शन्स एवढ्यातच आहे. काहीही केलं तरी ह्याच्या पलीकडे ॲक्शन जात नाही. योगसूत्रकार असं म्हणजे इथे त्यांना म्हणायचं, जेथील अंश तेथेच कष्टी न होता जात. याच्याकरता आपण पाहिलं की मनुष्याचा मृत्यू झाला म्हणून तो तिकडे गेला म्हणून दुःखी नाही झालेला, तो सुखात आहे. तो त्याला त्याचं स्थान, आणि एवढ्या करता तर आपली धडपड आहे की त्याला त्याचं स्थान मिळावं, त्याला त्याच्या स्थानाकडे जाण्याची इच्छा व्हावी, म्हणून आपल्याकडे त्या त्या जीवाला गती मिळावी, म्हणून आपल्याकडे ते जे सगळे मंत्र आहेत. त्याच्याकरता घरातली माणसं जे काही प्रार्थना करतात प्रत्येक धर्माप्रमाणे, पण त्या सगळ्या प्रार्थनेच्या मागे पुन्हा भाव हाच आहे की त्याचा जो, कारण गतिमानच आहे ना, सगळं ब्रह्मांडच गतिमान आहे. आता इथली गती संपली स्थूलातली, सूक्ष्मातली तर गती सुरू झाली. मग त्या गतीने तो बरोबर जाऊ दे, नाहीतर हा काय होतो, हा गोंधळतो. ह्याला इकडे स्थूलाकडे यावंसं वाटतं आणि ही आता त्याची गती संपल्यामुळे ह्या गतीत तर तो राहू शकत नाही. त्याला त्या सूक्ष्माकडेच जायला पाहिजे, जिथे त्याचं आता गंतव्य आहे तिथेच त्याला गेलं, पण तिथपर्यंत पोचायला तयार होत नाही. मग त्याला दीर्घ काळ काढावा लागतो, दीर्घ काळपर्यंत त्याला त्या अवस्थेत राहावं लागतं. मग म्हणून तर त्याच्यात ती पिशाच्य योनी आहे. म्हणून आपण त्या पुनर्जन्मामध्ये जे 2 सिद्धांत मांडले की जर सिद्धच करायचं तर कशाने सिद्ध करता येईल. एक पूर्वजन्माचं स्मरण आणि दुसरं पिशाच्य योनी. ह्या 2 शिवाय गतीच नाही. कारण ती पिशाच्य योनी एक सिद्ध करून देते. ती काय अचाट कामं करते, ती काय अनेक गोष्टीमध्ये गुंतलेली असते. तिचे सुद्धा सगळे जे अनुभव आहेत ते सगळे तरल अनुभव सुद्धा मनुष्याला त्याची सिद्धी देतात. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की त्याचा जो प्रवास आहे तो आनंदाने त्या बीजाकडे होतो. पण तो आनंदाने बीजाकडे जातो का, त्याला जावंसं वाटतं का, का त्याला मोह अडकवतो. तर त्या मोहाच्या पलीकडे तो पडावा. आणि हा जो अध्यात्म तरी शेवटी काय सांगतं की आपण या स्थूल जगामध्ये खूप छान राहिलो, चांगले बनलो, आपल्याला खूप चांगलं चांगलं मिळालं, काय असेल ते, की आपली धन असेल, संपत्ती असेल, काही असेल, कुटुंब, त्याच्या जबाबदाऱ्या, कुणाचं काही आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयीचं असणारं प्रेम, पण त्याच्यापासून थोडं तरी अलिप्त व्हायला पाहिजे. कारण तसं नाही झालं तर त्या जीवाचा प्रवास व्हायचा कसा. कारण तो जर इकडे अडकायला लागला तर आता इथलं संपलंय हे त्याला समजलंच पाहिजे आणि त्यांनी पुढं चाललंच पाहिजे. म्हणून ते म्हणतात की तो आनंदाने त्या ठिकाणी जातो, ही खरी त्याची स्वाभाविकता आहे. म्हणजे त्यांनी जर ते बरोबर स्वीकारलं तर तो आनंदाने पुढे निघून जातो. म्हणून जातो येतो पुन्हा जातो, त्याचं गतागत चालू राहतं. ऐसा प्रत्यावृत्ती करतो.
असं पुन्हा पुन्हा घडत राहतं. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. पण ज्याला आत्मज्ञान झालंय त्याला या गतागत मार्गावरती जावंच लागत नाही. आत्मज्ञानी मनुष्य त्याच्या मार्गाने तो निघून जातो, कदाचित त्याला जावंही लागत नाही. त्याला इथेच ती सद्योमुक्ती मिळते. जिथे आहे तिथे आहे त्या जागेवरच तो मुक्त होतो. त्याला कुठे जाणे नाही येणे नाही. स्वरूपानंदांनी लिहिलंय ना, आपण पाहिलं पावसला तर त्यांचा तो जो अभंग लिहिलेला आहे त्यांच्या त्या मोठ्या बैठकीमध्ये, तो त्यांनी आपलं मनोगतच लिहिलंय की आता इथून आम्हाला कुठं जायचंही नाही आहे आणि आता इथं आम्हाला कुठे यायचंही नाही. हेच आता आमचं स्थान आहे. म्हणजे या ठिकाणीच आम्ही आमचा घट फोडावा आणि आकाशाशी आकाश मिसळून जावं. तसे आम्ही या स्वामी स्वरूपानंदांनी म्हणजे म्हटलंय की तसे आम्ही ह्या स्थानावरती विसर्जित झालेले आहोत. इथेच आहोत आम्ही. इथून कुठे जाणार आहोत? कुठे जाणार नाही. आणि म्हणून विषय पण आपण त्या दिवशी मांडला तो असाच मांडला की या स्थूल जगतामध्ये हे सगळे आहे. सूक्ष्म जगतामध्ये, चुकलं स्थूल नाही, सूक्ष्म जगतामध्ये सगळे आहेत. कारण हे सगळेजण सूक्ष्म जगातून या स्थूल जगाला आधार देत आहे. आणि या स्थूल जगाला दिलेला जो आधार आहे या सूक्ष्म जगताचा, त्यामुळे आपण म्हणतो की बघा हो, मी अगदी सारखं समर्थांचं चरित्र वाचत होते किंवा मी सारखी दासबोधाची एवढी पारायणं केली, मला समर्थांचा दृष्टांत झाला, मला समर्थांचं दर्शन झालं. का झालं? कारण काय जी पुण्याई आहे, काय जी त्याच्या मागची उत्कटता आहे, त्या उत्कटतेला तो दिलेला त्या संतांचा प्रतिसाद आहे. त्या सूक्ष्म सृष्टीतला प्रतिसाद आहे. त्यांना सुद्धा त्या सूक्ष्म सृष्टीमधून स्थूल सृष्टीत यावंसं वाटत नाही. त्या दिवशीचं जे आपलं उदाहरण की तुकाराम बुवांनी भागुबाईला सांगितलं की भागुबाई, आता मला पुन्हा असं बोलवू नकोस की ज्याच्यामुळे मला पुन्हा पंचमहाभूत आहे. कारण तुला मी शरीरात जसा आहे तसा पाहायला पाहिजे. मी तुझ्या संपर्कात केव्हाही येईन, पण मी माझ्या देहाने येईन, मी माझ्या सूक्ष्म देहाने येईन, मी माझ्या मार्गाने संपर्क साधेन. प्रत्येक वेळी देहाने तरी संपर्क कशात? कधी दृष्टांत आहे, कधी जाणीव आहे, कधी काही मनुष्याला. एक तर गीताकारांनी तर फार सुंदर शब्दात उत्तर दिलंय, बुद्धियोगम ददाम्य, मी त्याच्या बुद्धीला प्रेरणाच दे, हे असं कर. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट झटकन आपल्या मनात येते आणि ती चांगली आहे, ती लाभदायी आहे म्हटल्यावर त्याला आपण कालगत लावू नये, करून मोकळं व्हावं. कारण लाभदायी विषय, चांगला विषय असं त्याच्यामध्ये आता आपल्याला म्हणजे त्या दिशेने नाही आपल्याला जायचं. आपल्याला एवढंच बघायचं आहे इथे यांच्या दृष्टीने की हे जे पुन्हा पुन्हा जाणं येणं आहे ते आत्मज्ञानी पुरुषाला नाही. आत्मज्ञानी पुरुष मग त्या स्थूल देह सोडल्यावर सूक्ष्म देहात राहतो का? नाही. त्याला बंधन त्याही देहाचं नाही, त्याला बंधन कारण देहाचं पण नाही, त्याला बंधन महाकारण देहाचं पण. तो कुठंच बांधलेला नाही, तो सर्व व्यापक आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्याला ह्या स्थूल सृष्टीशी संपर्क साधायचा आहे तेव्हा त्यांनी ठरवलेल्या माध्यमातून तो साधतो. जसं त्या श्रीराम शर्मांनी त्यांच्या चरित्रामध्ये हिमालय की यात्रा मी पूर्वी संदर्भ दिला होता. लहान होते ते, 18 वर्षाचे होते. आपल्या स्वतःच्या देवघरामध्येच काही पूजा करत, काही अनुष्ठान करत बसलेले होते. एकदम एवढा मोठा दिव्य पुरुष त्या भिंतीतून खाली उतरला. देवाला जेव्हा वाटलं किंवा त्या पुरुषाला जेव्हा वाटलं की ह्याच्याशी संपर्क करण्याचा हा मार्ग योग्य आहे, त्यांनी तो मार्ग स्वीकारला. तोच पुरुष त्यांना तपोवनाच्या वाटेवर भेटला हिमालयामध्ये. तिथे ते आले भेटायला. आता काय करणार? त्यांना आदेश केला की जा गंगोत्रीच्या पुढे, गोमुखाच्या पुढे चालत राहा, तपोवनापर्यंत या. तेव्हा तपोवनाला जाणं हा काही फार सोपा मार्ग नव्हता. त्या सुभद्रादेवी तिथं जाऊन राहिल्या, ते तिथल्या गुहेमध्ये राहिल्या. आज 30-40 वर्ष त्यांनी त्या आता गेल्या, पण 10-1 वर्ष झाली या सगळ्या घटनेत, 10 का 15 वर्ष होऊन गेली. पण त्या जोपर्यंत तिथे होत्या तोपर्यंत येणाऱ्या लोकांना तिथे खायला मिळत होतं. त्या लोकांना खायला करून घालत असत. आणि एक मनुष्य इथे, एक बाई एकटी एक इथे एवढ्या मोठ्या त्या तपोवनाच्या जागेत त्या गुहेमध्ये राहते, एवढ्या यांनी लोक स्फूर्ती घेत होते की तिथे गेलं पाहिजे. एक बाई राहते तिथे आणि मग आपल्यासारख्यांनी का जाऊ नये? तर सांगायचं म्हणजे त्यांच्या काळात कोणीच नव्हतं त्यांच्यापर्यंत जाणारं, तरी सुद्धा ते तिथे गेले.
आता तिथे काय होतं, अंगावर तर एकच कपडे, त्यांनी जसं सांगितलं तसे गेले. आप आ जाओ, पैदल आ जाओ, कुछ भी अपने साथ मत रखो, बस काही नाही ठेवलं. एवढ्या कडाक्याच्या थंडीत अंगावर घालायचे ना गरम कपडे, ना पायामध्ये मोजे, ना बूट, ना काय काही नाही. आपले असेच गेलेले तिथे. आणि आता तिथे पोचल्यानंतर त्या मोठ्या तो ओलांडला चबुतरा आणि तपोवनाच्या जवळ जेव्हा जाऊन पोचले, राहणार कुठे, करणं का, अंगात त्राण नव्हतं, तर माझा तर मृत्यूच ठरलेला आहे. पण तिथे गेले आणि त्यांना एक बांधलेला असा ओटा आणि त्याला 4 खांब आणि त्याच्यावरती छत हे दिसले. ते म्हणाले ही एवढी एकच जागा निवारायची, चारी बाजूनी वारा येतोय पण वर छत तरी आहे. वरनं पडणारे बर्फाचे तर म्हणजे काय फ्लेक्स येतात ना, ते म्हणजे बर्फ पडायला लागले ते बारीक बारीक पोह्यासारखा पडत राहतो, तर ते तरी आपल्या अंगावरती पडणार नाही. म्हणून ते खाली बसले. त्यांना तिथे गाढ झोप लागली. सकाळी उठले तर ते एवढे ताजेतवाने झाले. ते म्हणाले माझ्या पोटात एवढे दिवस अन्न नाही, एवढे दिवस पाणी नाही, माझे पाय एवढे दमलेले, मला काही वाटलं नाही. तोच पुरुष पुन्हा येऊन उभा राहिला म्हणाले माझ्या समोर. आणि तो म्हणाला चल आता, आणि मला घेऊन निघाला. तर म्हणाले मी जिथे होतो तिथून सगळा बर्फ पुढे, आणि समोर दिसत होती की खोल दर्या आहे, आणि त्या खोल दर्यांच्या पलीकडे पण डोंगर आहेत, इकडे पण डोंगर आहेत. तर म्हणाले त्यांनी मला माझा हात धरला आणि मला घेऊन चालायला लागले. खाली कुठे रस्ता आहे, आम्ही दरीवर चालत होतो, पाय पाय टाकायला रस्ता नव्हताच. दरीवरून निघाले की दरी ओलांडली आणि पलीकडे सगळे लोक तपाला बसलेले आहेत. ते सगळे नुसते खडकासारखे, त्या पॉल ब्रँटननी लिहिलंय ते काही वर्णन चुकीचं नाही आहे. तर तिथे ते सगळी मंडळी तपाला बसलेली आहेत, खडखडक झालेले आहेत त्याचे, कारण ते इतका ऊन वारा पाऊस खाऊन तो देह असा झालेला आहे की त्या लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला की मोठं कार्य तुझ्याकडनं घडणार आहे आणि ते तू घडव. मग ते सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन त्या म्हणाले आम्ही त्या दरीवरूनच आलो. चालायला काय, खाली सगळं दिसतंय, एवढ्या खोल खोल दर्या, पण त्याच्यावरून त्यांनी मला आणलं इकडे आणि तो निघून गेला. मग माझा मी खाली आलो. पण एकदा तरी हरिद्वारला गेलो आपण, तर त्या गायत्री तपोभूमी किंवा ते गायत्री परिवारचं जे त्यांचा गायत्री आश्रम आहे, एकदा पण जाण त्यांचं पब्लिकेशन फक्त बघा. एकट्या माणसाच्या नावाखाली केवढी पुस्तक आहे. म्हणजे जन्मभरामध्ये एक माणूस नुसतं प्रूफ करेक्शन करून एवढी पुस्तकं छापण्याकरता डबल किंवा 2दा किंवा 3दा काय जे प्रूफ करेक्शनला वाचावं लागेल, एवढं सुद्धा एका माणसाकडनं होणार नाही. ते त्यांनी एका आयुष्यामध्ये केलंय लिखाण. आणि किती पुरस्चरणं केली आहेत गायत्रीची, 24 लाखाची 40 पुरस्चरणं केली आहेत. काय विलक्षण चरित्र आहे. श्रीराम शर्मा हां त्यांचं, आणि त्यांचं हिमालय की यात्रा म्हणून हिंदीमध्ये, पण आता त्याचं मराठी भाषांतर पण आलेलं आहे त्यांच्या आत्मचरित्राचं. तर इथे सांगायचं म्हणजे त्या आत्मज्ञानी पुरुषाला काय होतो, त्याला मर्यादा नाही आहे कशाची. तो त्याला ज्या स्थितीमध्ये ज्याला जसं त्याच्याशी संधान साधायचं आहे तो साधतो. आता जसं आपण देवाला नमस्कार करतो, आपल्या गुरूंना नमस्कार करतो. आपले गुरु समजा आज नाही आहे, मग त्या गुरूंना पोचतो का हो पोचतो, त्यांना कळतं का हो कळतं, त्यांना हेही कळतं हा किती आळसानी करतोय, हा किती मनापासून करतोय, आणि हा किती टाकतोय, सगळं कळतं. मग तेवढाच संपर्क ते आपल्याशी ठेवतात, त्याच्यापेक्षा ते जास्त ठेवत नाही. जर आम्ही त्या तळमळीने करत राहिलो तर ते सारखे आमच्या जवळ आहेत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, चाल वाटे आम्हा तुझाची आघाडी. तो असतोच बरोबर, तोच घेऊन जातो. पण हे म्हणजे काय, आपण जे आता बोलतोय त्या एका गोष्टीबद्दल की स्थूल देहाचा व्यापार संपला आणि सूक्ष्म जगताची सृष्टी सुरू झाली, म्हणजे ती काही फार ग्रेट सृष्टी आहे असं नाही. ती पण तिच्या एका मर्यादेची सृष्टी आहे. त्याच्या पलीकडची जी कारणसृष्टी आहे तिथे नुसतं अव्यक्त आहे, तिथे नुसते सगळे पडून आहे. त्याच्या पलीकडची सृष्टी आहे. म्हणजे आता आपल्याला उशीर होईल, 1च मिनिट बोललो आपण, विषय थांबवू. म्हणजे आता त्या कारण देहामध्ये जाऊन कोण पडतो, चांगला समाज सुधारक आहे, चांगलं काम करतो आहे, आपल्या जीवनामध्ये सगळी कामं तो चांगली करतोय. म्हणजे त्याने खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत, पण त्याच्या ठिकाणी मी आणि माझं काम याच्या पलीकडे विचार नाही आहे.
ज्याच्याकडे अहंकाराची निवृत्ती नाही. कारण मी शब्द ईश्वर शरण नाही असा वापरत नाही, तर लोक म्हणतील आधीच त्या गीतेमध्ये भगवंताचा अहंकार बघून बघून आम्ही कंटाळलो, आता पुन्हा तुम्ही आम्हाला भगवंताच्या अहंकाराच्या गोष्टी सांगू नका. त्यामुळे एकच गोष्ट आहे की त्या आमच्या अहंकाराची निवृत्ती झाल्याशिवाय आमच्या अज्ञानाची निवृत्ती नाही. आणि जोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती नाही तोपर्यंत त्या वैकुंठ लोकात प्रवेश नाही. तो प्रवेश वैकुंठ लोकामध्ये होणार नाही. वैकुंठ लोकात, वैकुंठ म्हणजे कैलास आहे, वैकुंठ आहे, ब्रह्म आहे, तप आहे, तुम्ही त्या लोकांना नाव काही द्या, पण तिथे प्रवेश करण्याकरता अहंकाराची निवृत्ती व्हावी लागते. म्हणजे अज्ञान, म्हणजे मूलभूत अविद्येचं निर्मूलन व्हावं लागतं. ते ज्याचं होत नाही. म्हणजे लोक असं म्हणतात तुम्ही ईश्वर वगैरे मानत असाल, आम्ही काही ईश्वर मानत नाही, आम्ही आमचं कार्य हाच ईश्वर मानतो. बरोबर आहे, तुमचं कार्य हा ईश्वर आहे हे तुम्ही जर सच्चेपणाने मान्य केलं तर तुमच्याकडे अहंकार राहणारच नाही. पण मनुष्य ईश्वरवाद नाकारण्याकरता कर्मवाद, म्हणजे मी केलेल्या कर्मालाच ईश्वर मानतो, हे मात्र त्याच्या अहंकाराची निवृत्ती करणारं नाही. नाही तर माऊलींनी सांगून ठेवले, स्वकर्म कुसुमांची वीरा तया सर्वात्मका ईश्वरा. त्या सर्वात्मक ईश्वरालाच आपल्याच कर्मांच्या कुसुमांची अंजुली वाहिली, अपारा तोषाला, त्याला सर्वात जास्त संतोष तर आम्ही आमचं नियोजित कर्म करणं ह्याच्यातच आहे. पण ते कर्म करताना जर अहंकाराची निवृत्ती नाही झाली तर तो नाही त्या महाकारण देहात जाऊ शकत. तो जर नाही त्या महाकारण देहामध्ये जाऊ शकत, एक पाऊल मागे येतो. तो कारण देहात आहे. म्हणजे काय? अज्ञान, फक्त गाढ निद्रा, सुषुप्ती. तिथे जी अवस्था आहे त्या अव्यक्तामध्ये व्यक्ततेला येतच नाही. त्या अव्यक्त स्थितीत तो दीर्घकालपर्यंत पडून राहतो. म्हणजे जर का सूक्ष्म शरीर ओलांडण्याचं सामर्थ्य आहे, पण कारण देहामध्ये अशा तऱ्हेने अडकण्याची गरज नाही, तर मनुष्य तिथे पण ऍक्टिव्ह राहतो, तिथे पण सज्ञान राहतो. म्हणून तर तुर्यगा अवस्था म्हणते. दोन अवस्थेतला फरक जो आहे ना, सुषुप्ती आणि तुर्यगा. सुषुप्ती कारण देहात येऊन पडली, तुर्यगा महाकारण देहात गेली. आणि हा महाकारण देहामध्ये जाऊन ईश्वराच्या बरोबर आनंद, त्याला जो आनंद हवा. असं काही नाही आम्ही आपला आमच्यापुरता ईश्वर म्हणतो, कारण तो कथाकार कीर्तनकार आणखीन काय बोलणार बिचारा. त्यामुळे तो म्हणतो की त्या ईश्वराच्या वैकुंठ लोकाला, कैलास लोकाला जाऊन तो तिथे आनंदच मिळवतो. म्हणजे हा निर्विषय आनंद आहे. म्हणजे तो अहंकार रहित आनंद आहे. आणि तो मिळवण्या हा असा आत्मज्ञानी हा कुठंतरी लांब राहतो आणि आम्ही इथे स्थूल देहात राहतो, ही कल्पना मात्र आम्ही सोडली पाहिजे. आम्हाला एक कळलं पाहिजे की तो असेल त्या लोकात तो आनंदात आहे, पण मी त्याचा जेव्हा आठव करणार त्यावेळी तो माझ्याच जवळ आहे. त्यावेळी तो मला 100% पाहतोय, मी कसा त्याला आठवतोय ते. आणि म्हणून त्यांनी इथे त्यांनी आंतरिक, इथे कुठे गेलं, आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. म्हणाले आत्मज्ञानाच्या करता यातलं काही घडत नाही. त्याला वर जावं लागत नाही, त्याला खाली यावं लागत नाही, त्याला स्थूल देह नाही, त्याला सूक्ष्म देह नाही, त्याला कारण देह नाही, त्याला महाकारण देह नाही. तो सर्वत्र सारखा संचार. कारण का? निर्बंध संपला, तो मुक्त झाला. म्हणजे फक्त बंधनातून मुक्त नाही झाला, तो पूर्णपणे ईश्वर स्वरूप झाला. म्हणून गीतेने म्हटलं ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. म्हणजे तो ब्रह्मच झाला. ब्रह्माला जशी कोणतीच मर्यादा अटकाव नाही, तसा त्याला कोणताच अटकाव नाही. पण हे आम्हाला वाटलं पाहिजे. आम्हाला असं वाटतं की ते आपल्या गुरुची काय आपण सेवा केली, काय त्यांच्याकडे जे नव्हतं ते आपण घेऊन दिलं, एवढ्यातच आम्ही खुश आहे की अहो या गावामध्ये काही बांधलेलं नव्हत्या भक्ती, म्हणजे लोकांना भक्तनिवास वगैरे एवढे येतात भक्त तिथे, तर आम्ही बघा 10-5 खोल्यांची सोय केली. हे आपल्याला जेवढं जमलं तेवढं केलं. पण हे सगळं सारखं आपल्याला जमलं तेवढं केलं, आपल्या गुरुच्या दारात केलं. कशाला? गुरु समर्थ आहे, तो सर्व समर्थ आहे करायला. त्यांनी आपल्याला जर का त्या ठिकाणी माध्यम मानलं तर ठीकच आहे, पण त्यांनी मानलं का नाही मानलं, त्यांनी करून घेतलं का नाही घेतलं, हा सगळा विचार डोक्यातनं गेला पाहिजे. कारण तो सर्व आहे हो, तो सर्व समर्थ आहे. त्याला आम्ही काय देणार आहे आणि तो काय आमच्याकडनं घेणार आहे असो.